हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या श्री गणेशाय चॅनलमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर गुरुपौर्णिमा, तिलाच आपण आषाढ शुक्ल पौर्णिमा असं देखील म्हणत असतो. तर ती 29 जुलै बुधवार रोजी आली आहे. आपल्या गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. आपण आपल्या जीवनात ज्या आध्यात्मिक सेवा, उपासना करत असतो, त्याने आपले जीवन सुखकर होत असतं. अडचणी तर सर्वांनाच असतात. सुख, दुःख प्रत्येकालाच यातून जावे लागते. परंतु या सर्वातून एक आधार दिसतो, तो अध्यात्माचा, गुरूंनी दाखवलेल्या मार्गाचा. या मार्गावर जो चालतो त्याच्यावर गुरूंचा आशीर्वाद किंवा गुरूंची साथ त्याच्यासोबत प्रत्येक वेळेस संकटातून तारते, आधार देते, बळ देते, संकटाला सामोरे जाण्याची शक्ती देते. मग कितीही मोठं संकट असो, गुरूंची साथ मिळाली तर त्या प्रत्येक संकटाला सामोरे जाण्याची ताकद त्यात येते. आणि अंधकारातून प्रकाशाचा मार्ग दाखवणारे आपले गुरुच असतात. आपल्या भक्तांवर निरपेक्ष प्रेम करणारे ते आपले गुरुच. आता प्रत्येकजण, कोणी स्वामींना गुरु मानत असेल तर कोणी दत्तप्रभूंना गुरु मानत असेल तर कोणी साईबाबांना तर कोणी गजानन महाराजांना गुरु मानले असेल, तर आपल्या गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा या गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंची पूजा, सेवा, उपासना करण्याचा हा खूप खास आणि महत्त्वाचा दिवस. तर फक्त गुरुपौर्णिमेच्याच दिवशी या सेवा कराव्यात का? तर नाही. तर वर्षभर आपण आपल्या गुरूंची सेवा करावीच. परंतु गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुतत्व किंवा ईश्वरी तत्व पृथ्वीवर सहस्त्रपटीने कार्यरत असते. त्यामुळे या दिवशी जी गुरुसेवा आपण करतो त्याचा जो लाभ आपल्याला मिळतो तो सहस्त्रपटीने आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे गुरुपौर्णिमा हे आपल्यासाठी एक पर्वणी आहे, सुवर्ण संधी आहे आपल्या गुरूंना, आपल्या स्वामींना प्रसन्न करण्यासाठी. तर या दिवशी गुरुपौर्णिमेच्या गुरुपूजनाचा शुभ मुहूर्त कोणता, पूजा विधिवत कशी करावी, स्वामींना गुरुपद देण्याचा विधी काय, तसेच या दिवशी कोणत्या सेवा कराव्यात, ही सर्व माहिती व्हिडिओमध्ये सांगितली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, गुरुपौर्णिमा ही बुधवारी 29 जुलै रोजी आली आहे. या दिवशी पूजेचा शुभमुहूर्त सकाळी 7 वाजल्यापासून ते दुपारी 12पर्यंत असणार आहे. त्यानंतर दुपारी 2 ते संध्याकाळी 7:30पर्यंत आहे. जमले तर शक्यतो पूजा ही सकाळीच करावी, परंतु ज्यांना शक्य नाही मग ते दुपारी किंवा मग संध्याकाळी ही पूजा करू शकता. गुरुपौर्णिमाला व्यास पौर्णिमा देखील म्हणतात. या दिवशी व्यासपूजन देखील केले जाते. ईश्वराचे सगुण निर्गुण रूप म्हणजे आपले गुरु, कारण परमेश्वराचे रूप दाखवण्याचे कार्य गुरुच करतात. आपल्या जीवनातील अंधकार दूर करून एक मार्ग दाखवणारे आपले गुरुच करतात. या दिवशी विधिवत पूजा कशी करावी, तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ वस्त्र परिधान करावे, अंगण घर स्वच्छ करावे, सडा रांगोळी करावी, उंबरठा पूजन करावे, देवपूजा करावी आणि प्रथम दिव्यांची दीपपूजन करावे व प्रथम गणपती बाप्पांचे पूजन करावे. ही पूजा वेगळी मांडू शकता किंवा मग तुम्ही देवघरातच ही पूजा करू शकता. त्यानंतर गणपती बाप्पांना पंचामृताने स्नान घालावे, अभिषेक करावा, ओम गणपतये नमः म्हणत हे कार्य तुम्ही करायचे आहे. त्यानंतर मूर्ती स्वच्छ करावी, मूर्तीला हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करावी. त्यानंतर जर तुमच्याकडे स्वामींची किंवा दत्त महाराजांची मूर्ती असेल तर ती घ्यावी. जर मूर्ती नसेल तर मग फोटो असेल तर तो घ्यावा, तो स्वच्छ पुसून घ्यावा. मूर्ती असेल तर मूर्तीवरती आपल्याला पंचामृताने अभिषेक करायचा आहे, त्यानंतर पाण्याने अभिषेक करायचा आहे. तर हे करत असताना ओम श्री स्वामी समर्थाय नमः स्नानम समर्पयामी, पंचामृत स्नानम समर्पयामी, शुद्धोदक स्नानम समर्पयामी असं मूर्तीवर म्हणत मूर्तीवरती थोडे थोडे पाणी घालत पुरुष सूक्त पठण करत किंवा ऐकत ही सेवा करावी. त्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यावी, ती स्थापित करावी. महाराजांना गंध, चंदन, अत्तर लावावे, वस्त्र नेसवावे, फुलं अर्पण करावी. आणि हे करत असताना ओम श्री स्वामी समर्थाय नमः वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी, गंधाक्षतां पुष्पम समर्पयामी अशाच प्रकारे तुम्ही तुमच्या गुरूंची पूजा करावी. फोटो असेल तर फोटोला पण गंध, अक्षदा, फुलं अर्पण करावी. सर्व पूजेला धूप दीप दाखवावा.
त्यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे. गुरूंच्या आवडीचा पदार्थ करू शकता किंवा मग एखादा गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवला तरी चालेल. आणि ओम श्री स्वामी समर्थाय नमः धूपम दीपम समर्पयामी नैवेद्यम च समर्पयामी. त्यानंतर 3 वेळा पाणी फिरवून घ्यावे. आता हे नैवेद्य थोडा वेळ पूजेसमोर ठेवावे. नंतर घरातील सर्व व्यक्ती हे खाऊ शकतात. त्यानंतर आरती करावी. प्रथम गणपती बाप्पांची, त्यानंतर स्वामी महाराजांची, दत्त महाराजांची आरती करावी. अशा पद्धतीने आपल्याला ही पूजा करायची आहे. तसेच जे ग्रंथ आहेत ज्यांचे आपण पारायण करतो म्हणा किंवा वाचन करतो त्यांची देखील पूजा या दिवशी करायची आहे. ज्यातून आपल्याला ज्ञान मिळत असते त्याची आज या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे. त्यांना पण गंध, अक्षदा, फुलं अर्पण करावी, नमस्कार करावा. तसेच पारायण केले असेल तर त्या ग्रंथाचे देखील पूजन करावे. गंध, अक्षदा, फुलं अर्पण करावी, धूपदीप दाखवावा. तसेच या दिवशी कुत्र्याला व गाईला घास द्यावा व ग्रंथाला नैवेद्य दाखवायचा आहे. शक्य झाले तसे दान धर्म करावे. यथाशक्ती यथाभक्तीने ह्या गोष्टी कराव्यात. आता या दिवशी गुरूंना गुरुपद द्यायचे असते. ज्यांनी आधीच गुरुपद दिलं असेल तर त्यांनी परत गुरुपद देण्याची गरज नाही. परंतु ज्यांनी अजून गुरुपद दिलेलं नाही तर त्यांनी या दिवशी गुरुपद द्यावे. गुरूंना गुरुपद दिलं जातं. घरच्या घरी हे गुरुपद कसे द्यावे? सर्व पूजा झाल्यानंतर स्वामींपुढे बसावे. ज्यांना तुम्ही गुरु मानता म्हणजे जे तुमचे गुरु आहेत त्यांनाच गुरुपद द्यायचं आहे. तुम्ही ज्यांना गुरु मानता त्यांच्यापुढे बसायचं आहे. त्यांचं मनोमन स्मरण करायचं आहे. श्री स्वामी समर्थ या मंत्राचे मनोमन स्मरण करावे. महाराजांना विनंती करावी की स्वामी आजपासून तुम्ही माझे गुरु आहात. मला मार्ग दाखवावा. माझं सर्वस्व तुम्हाला अर्पण करते. माझं गुरुपद तुम्ही स्वीकार करावं अशी विनंती मी तुम्हाला करते आहे किंवा करतो आहे. त्यानंतर खडीसाखर आणि 1 नारळ स्वामींना अर्पण करावं. आता हे तुम्ही घरी करू शकता किंवा मग स्वामींच्या केंद्रात, मंदिरात, मठात जाऊन देखील करू शकता. तर त्या ठिकाणी देखील तुम्हाला अशीच प्रार्थना करायची आहे आणि त्यांना नारळ आणि खडीसाखर अर्पण करायचं आहे. तर आपल्या जीवनातील अंधकार दूर करणारे, ज्ञान मिळवून देणारे, भटकलेल्या मनाला मार्ग दाखवणारे गुरुच असतात. त्यामुळे आपण आपल्या गुरूंना गुरुपद नक्की द्यावे. तुम्ही आजवर कोणाला गुरु केलं नसेल तर या गुरुपौर्णिमेला गुरु नक्की करावे, गुरुपद द्यावे. कारण ज्या व्यक्तींवर गुरूंची कृपा झाली त्याला जीवनामध्ये कधीच कुठल्या गोष्टींची काहीच कमी पडत नाही. तुमच्या लक्षात येईल की ज्या अडचणी आहेत त्या हळूहळू कमी होताना दिसतील. घरातील दोष तसेच कुंडलीतील दोष कमी होतील. जीवनात अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील महाराजांच्या आशीर्वादाने त्या सिद्ध होतील. तसेच या दिवशी तुम्ही 11 वेळा तारक मंत्राची सेवा करू शकता. स्वामी चरित्र सारामृताचे वाचन करावे. पूर्ण 1 ते 21 अध्याय या दिवशी वाचावेत. गुरुचरित्रातील 14वा व 18वा अध्याय या दिवशी वाचावा. 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची करावी किंवा विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे. संक्षिप्त गुरुचरित्र या दिवशी पठण करावे. तसेच गुरु गायत्री मंत्र या दिवशी म्हणावा. ओम गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात. हा मंत्र 108 वेळा म्हणावा. यापैकी ज्या व जेवढ्या सेवा आपल्याला शक्य होतील त्या सेवा आपल्याला करायच्या आहेत. गुरूंवर पूर्ण श्रद्धा व विश्वास ठेवून या गोष्टी कराव्यात. मनात कुठलीही शंका किंवा दुविधा न ठेवता ह्या सेवा केल्या तर बघा त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. माहिती आवडली तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज लिहायला विसरू नका. चला तर मग मी ते व्हिडिओचा एंड करते. माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.